विधानसभेचं अधिवेशन असतानाच एक बैठक त्याला सुनेत्र वहिनी उपस्थित होत्या, ऑनलाईन उपस्थित होते. कळत नाही कोकणातील आंबाबाई प्रकारचं जे प्रचंड तंबाखू नुकसान झालं त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय विधानसभेचं अधिवेशन असतानाच एक बैठक त्याला सुनेत्र वहिनी उपस्थित होत्या, ऑनलाईन उपस्थित होते की ते सांगत असतील ते झाले असतील आणि मी आदित्य त्यावेळेला डॉक्टर बाळासाहेब चव्हाण विद्यापीठाच्या 90% आंबा आणि काजूचं नुकसान झालेलं असा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्याच वेळेला आम्ही सर्वांना विनंती केली प्रमाणे की या संदर्भामध्ये सरकारने निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. मुख्यमंत्री मोदी यांनी आम्हाला आश्वासन केलं की अधिवेशनाच्या नंतर या संदर्भात होईल. कारण एक भूमिका मी प्रकर्षाने मांडली की ज्यावरती कृषी विद्यापीठाने अंमलबजावणी 90% गेलं याचा अर्थ सरसकट पीक घेतं. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पंचनामा करण्याची आवश्यकता नाही. सातबारामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबाची लागवड आहे त्या सर्वांनाच पंचनामा न करता सरसकट मदत व्हावी जसे निसर्ग चक्रीवादामध्ये तोही मुद्दा मोदी यांनी मान्य केला. तर नंतर 22,000 रुपये प्रति हेक्टरी मदत त्या ठिकाणी घोषित झाली. खरं आहे की ते आज वेगवेगळ्या शेतकरी संघटना उत्पादक शेतकरी मध्ये अधिक वाढीव राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी करत आहे. कोकणातला ते एक लोकसभा सदस्य आहे नसलेले, कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी आहे नसलेले, माझी सरकारकडे मागणी आहे की यावेळेचं झालेलं रोपारणी नुकसान हे लक्षामध्ये घेता शक्य होईल तेवढा अधिकारी मदत करण्याचा प्रयत्न आपण त्याला म्हणू शकत नाही, पण मदत करण्याचा विचार राज्याचे एकनाथराव शिंदे साहेब सुरेंद्र बँकेच्या सरकारने घ्यावा अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांना मान्य नाही आहे. त्यातून मुंबईचंही मोठं आंदोलन झालं, अनेक नेत्यांना अटक खरं आहे हेक्टरी होणारं उत्पादन ह्याच्यासाठी होणारं मग परकीय चलन जे देशाला उपलब्ध होतं तर आपला कोकणातला देवगडचा हापूस आंबा असेल, रत्नागिरी असेल, आज महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जातो. अशा वेळेला त्याच्यातून मिळणारं परकीय चलन हे देशाच्या आर्थिक जीडीपीमधला एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे उत्पादकरित्या यावर्षी पहिल्यांदाच आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्यामुळे सरकारने मदतीचा जी रक्कम घोषित केलेली आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ करावी अशी माझी सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.